नमस्कार फ्रेंड्स. हे बघा, आपला हा रवा आणि टुटी फ्रुटीचा केक आता तयार झालेला आहे. खूपच घाई गडबडीमध्ये मी हा केक बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं याचं टेक्स्चर झालेलं आहे. खूपच छान याची टेस्ट पण लागते आणि टुटी फ्रुटीमुळे त्याला छान असा कलर देखील येत असतो. टेस्ट तर खूपच छान असते. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या गोष्टी कधी पण छानच असतात. हा केक तुम्ही लहानांपासून, अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे असे आवडीने खाऊ शकतात. तर खूप छान असा हा केक तयार झालेला आहे. तर मी या केकची रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायची आहे अर्धा बाउल पिठी साखर. यासाठी तुम्ही कुठलं पण मेजरमेंटचं एकच वस्तू ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही कप, वाटी तुम्हाला हवं असल्यास, पण त्यामध्येच आपल्याला पुढच्या पण गोष्टी ह्या मेजर करून घ्यायच्या आहे. तर बघा, या बाउलमध्ये मी आता अर्धा बाउल जे आहे ते मी पिठी साखर घेतलेली होती आणि त्याच बाउलमध्ये अर्ध्याला पण अर्धं मी हे घेतलेलं आहे तेल. तर या तेलाच्या जागी तुम्ही बटरचा किंवा गावठी तुपाचा सुद्धा वापर करू शकत आहात. मी तेल वापरत आहे या ठिकाणी आणि घरातल्याच वस्तू आहे, या वेगळं काही नाही याच्यामध्ये. तर हे बघा, आपल्याला ही पिठी साखर टाकल्यानंतर आणि तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्सचर जे आहे ते हलवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा बाउल दूध. जेवढी आपण पिठी साखर घेतलेली होती तेवढंच आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे. आणि आपण यामध्ये पुढे रवा टाकणार आहे, त्यामुळे आपल्याला लागल्यास आपण थोडंसं दूध अजून ॲड करू शकतो. तर हे बघा, आता आपलं हे मिश्रण जे आहे ते असं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. इथे कुठल्याही बिटरचा मी उपयोग केलेला नाही आणि कुठल्याही मिक्सरचा वापर केलेला नाही. हे हातानेच मी बनवत आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, यामध्ये आता आपल्याला साखर व्यवस्थित आपली मेल्ट झालेली आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला आता ॲड करायचा आहे 1 बाउल रवा. तर हा रवा जो आहे हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे असल्यास, जाड रवा असल्यास तुम्ही तो थोडासा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. पण हा माझ्याकडे बारीकच रवा आहे, त्यामुळे मी 1 बाउल हा रवा घेतलेला आहे. हा रवा देखील आपल्याला यामध्ये असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता केक म्हटलं की थोडं मिश्रण जे असतं ते जास्त प्रमाणात हलवायचं असतं, ते आपण हातानेच करत आहोत. आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा बाउल दही. जे बाउल आपण आधीपासून यूज करतो आहे त्याच्याच मेजरने मी हे घेतलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित असं दही काढून घेतलेलं आहे. अर्धा बाउल हे दही आहे. आता हे दही टाकून आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं आपलं मिक्सचर जे आहे ते हलवून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आहे की हे मिश्रण आता याचं टेक्स्चर जे आहे ते बघा कसं होत आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित असं गठुळी न राहू देता खूप छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला हलवण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही हे मिश्रण जे आहे हे मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकताय, सगळं एकत्र करून. हे बघा, आता हे व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता, खूप छान असं हे झालेलं आहे. आता यामध्ये मी ॲड केलेली आहे मिल्क पावडर 2 ते 3 चमचे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे मिल्क पावडर जर नसेल तर काही हरकत नाही आहे. बिना मिल्क पावडरचा देखील हा केक खूपच सुंदर बनत असतो. याची टेस्ट पण खूप छान बनत असते. तुमच्याकडे नसेल मिल्क पावडर तर तुम्ही ती स्किप करू शकता. तर हे बघा, आता व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण जे आहे हे आपण हलवून घेतलं आहे. आणि यामध्ये आपण आता चवीपुरते आहे ते मीठ ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही मीठ देखील स्किप करू शकता, पण एक थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये ॲड केल्यावरती खूप छान अशी टेस्ट या केकची येत असते. तर बाहेरून काही विकत आणण्यापेक्षा घरातच जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण हा केक खूप छान पद्धतीने करू शकतो. तर आता हा केकचा जो मिश्रण आहे हा आपण एक 10-15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता माझे 10-15 मिनटं झालेले आहे. हे बघा, मी हे झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण चेक करू. तर हे बघा, यातला रवा असा अगदी छान असा फुललेला आहे. पण आपल्याला हे जर थोडंसं असं कडक कडक असं वाटत असेल तर आपण यामध्ये अजून थोडंसं हे जे आहे ते दूध ॲड करून घेणार आहोत. खूप थोडं दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आणि आता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे
इसेन्स हे व्हॅनिला इसेन्स आहे, तुमच्याकडे असेलच तर तुम्ही टाका, नसेल तर ते पण स्किप करू शकता. पण इसेन्सनी जी आहे ती एक फ्लेवर येतो, खूप छान असा स्मेल येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते आपल्या केकला. तर हे बघा असं आता आपण टेक्स्चर जे आहे हे करून घेतलेलं आहे. थोडंसं हे मला कडक वाटतं, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं असं हे दूध पुन्हा ॲड करून घेतलेलं आहे. हे गरम दूध आपल्याला ॲड करायचं नाही आहे, हे आपलं गरम करून थंड केलेलंच दूध आहे. एकदम फ्रीजमधलं पण नाही आणि एकदम गरम पण नाही, असं आपलं नॉर्मल जे आहे ते दूध आपण यामध्ये टाकणार आहोत. तर हे बघा मी आता हे दूध टाकून व्यवस्थित असं हे मिक्सचर जे आहे हे करून घेत आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत बेकिंग पावडर. ही 1 चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये ॲड केलेली आहे. हे आपल्याला सगळं ॲड केल्यानंतर मगच ॲड करायची आहे, आधीच ॲड करून ठेवू नका. तर हे बघा आता हे आपलं मिक्सचर असं झालेलं आहे. आता मी जी आहे ती टुटी फ्रुटी याला मी थोडंसं असा मैदा लावून घेतलेला होता, जेणेकरून टुटी फ्रुटी जी आहे ती व्यवस्थित सेट होते यामध्ये. हे बघा किती सुंदर असा कलर या टुटी फ्रुटीचा या मिक्सचरला दिसत आहे आणि आपल्याला असं सर्व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर आता मी एक साईडला हे पातेले घेतलेले आहे, यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे, जो मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी घरीच बनवलेला आहे. आणि हा कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे. हे जे पातेले आणि कुकर आहे यामध्ये मी फक्त जे आपल्याला केक किंवा ढोकळा किंवा काही बनवायचं असेल त्यासाठी हे माझे सेपरेट भांडे आहे, त्यामुळे ते थोडंसं असं लाल वगैरे झालेलं दिसतं आपल्याला. आणि आता हे मी ठेवून घेणार आहे. गरम गरम केक थंड राहतो, गरम गरम केक खाणार आहे आम्ही. तर हे बघा मैत्रिणींनो, माझ्या घरात बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मी हा केक असा कट केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.